वय बाई वय, मला समजलं. तूच बायको फिक्स आहेस, त्याची तूच बायको होणार. अर्धांगिनी, बायको, पत्नी सगळं तूच आहेस. पण ते रिक्स नसते, रिस्क असते. थोडीशी रिक्स आहे. करेक्शन करून परत व्हिडिओ अपलोड कर, लोक चांगलं म्हणतील. संपला की विषय. तर मित्रांनो, अशाच काही मोठं बोलून फेमस झालेल्या रील स्टारला आज आपण भेटणार आहे. पण त्याच्या अगोदर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून टाका. ताई एवढं मोठं बोलू नकोस. हे वैयक्तिक मॅटर सगळे घरात बसून मिटवत जावा. इथं सोशल मीडियावरती येऊन इथं हागताय का? आमच्या डोक्याला त्रास सगळा. आता ती दोघं जण लग्न करून संसार मांडायला लागले, ते चांगलं सुखानं राहायला लागले, आणि तुझी का जळायला लागली? ताई आता तू काय बोलीस की पोरांचा माझं मला नको दाखवू. मला माहिती आहे तुझ्याकडे पोरांचा लय मोठा कळप आहे, आणि त्या कळपातला प्रत्येक पोरगा तुझा नवरा आहे, आणि प्रत्येक पोरगा तुझ्या मागे लागलाय बायको 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 म्हणून. त्या कळपातला एखादा मोठा पोरगा, चांगला सुंदर पोरगा शोधून काढ आणि परत त्याच्याबरोबर चालू कर. ह्या दोघांच्या मध्ये आता काय पडू नकोस. यांचा संसार सुखानं चालू झालाय. 100 रुपये खर्च केल्यावर जीववर खाली होतो तुमचा. आणि स्टोरी तर अशी टाकता जसं काय अंबानी बाप आहे तुमचा. ताई आता तू काय म्हणतेस की बाबा 100 रुपये खर्च करताना जीव वर खाली होतोय आमचा? अरे होणार की, कुठे बी खर्च करू वय उगाच 100 रुपये. 100 का 100 कोटी खर्च करीत, म्हणजे जिथं गरज आहे तिथंच करणार. आणि काय म्हणलीस बाबा अंबानी बाप आहे तुमचा? अंबानीची हाय त्या पोरांचा प्रश्न मिटणार, हाय त्या घरातला प्रॉब्लेम मिटणार. ते का त्या गरीबाचं नाव घेतेस? लोकांनी सांगतेस की नाही ताई तू 100 रुपये खर्च करताना जीव वर खाली होतोय तुमचा? तुझा आधी वर खाली झालेला दात सरळ करून ये. गाडीला हेल्मेट लावून चालवत जावा मित्रांनो, नाहीतर 9 महिन्याची सजा होऊ शकते. होय ताई, मला माहिती आहे तुम्ही 9 महिन्याची सजा भोगली आहे, तुम्हाला सगळा एक्सपिरियन्स आहे. पण हे सगळं लोकांच्या पुढे येऊन स्वतःचे आबरू घालवून घेऊ नका. बाबू एकदा आतमध्ये शिरतो, नुसतं ड्रिलिंगचं काम तो करतो. अश्लील शब्दातलं गाणं लावलंय. ताई काय म्हणतीये? बाबू आतमध्ये शिरतो, ड्रिलिंगचं काम करतो. ताईला लय मोठा एक्सपिरियन्स आहे, मला माहिती आहे. ताई मुंडी बघ, अंग सगळं वाळत निघालंय. जरा बंद कर, थोडे दिवस थांब, नंतर परत चालू कर. मुलांमध्ये 90% दमच नाही. दम असेल ना तर कमेंट मध्ये तुमचा नंबर द्या. त्या नंबरवर तुम्हाला नक्की मी कॉन्टॅक्ट करेन, आणि माझा मित्र पण तुम्हाला मी बनवेन. ताई तुला घरात बसून काय कामं नाहीत म्हणून तू सगळे येड झव प्रकार करायला लागली असं मला माहिती आहे. म्हणजे तुला आम्ही नंबर देतो, तू कॉन्टॅक्ट कर, गुलू प्रेमानं बोल, आणि एका दिवशी तुझ्या नवऱ्याला गावलो का नाही की तुझा नवरा आमच्याकडे येऊ दे आणि चड्डीदात घालून गोटे तोडून काढू दे आणि आमच्या हातात देऊ दे. म्हणजे तुझ्या मनासारखं झालं. पबजी खेळून टाइम वेस्ट करेन, पण कोणत्या चुतियासोबत रिलेशनशिप मध्ये येऊन माझ्या फीलिंग्स नाही वेस्ट करणार. होय का? मला माहितीच नव्हतं तुला फिलिंग्स पण आहेत. फिलिंग सोबत खेळणार नाहीस, मला माहितीच नव्हतं. अरे तो तुझ्यासोबत पबजी खेळून गेला त्याचं काय? ज्या वेळी तो नॉकआउट व्हायचा का नाही त्यावेळी तूच की त्याला रिवाइव्ह करायचा यायचीस, माहिती आहे का? अगं छिनाल, तू काय बोलते? मी ब्रँड आहे ब्रँड. अगं बाय तू ब्रँड नाही, रांड आहे रांड. ताई प्रत्येक माणसाचा, प्रत्येक कंपनीचा एक वेगवेगळा ब्रँड असतो, एक वेगळा लोगो असतो. प्रत्येक जण काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत असते. पण तू आता स्वतःचीच माहिती स्वतःहून सोशल मीडियावरती सांगितलीस, लोकांना दाखवलीस. कशाला स्वतःहून सांगून स्वतःहून लाज घालवायला लागलीस? काहीतरी चांगलं बनव, चांगलं लोक म्हणतील. का उगाच आबरू घालवून घ्यायची, लोकांच्या शिव्या खायच्यात आणि बसायचं बोंबलत परत. आणि ह्यो मला ट्रोल करतोय, ह्यो करतोय, लावडा लसून. रांडे रांड. नया ड्रायव्हर गाडी कम चलत आहे और हॉर्न ज्यादा दबाता है. तर मित्रांनो बघू शकता की या दीदीचं हॉर्न किती जणांनी दाबले असतील, आणि हे हॉर्न दाखवून दीदीनं सिल्वर प्ले बटन सुद्धा घेतलं. आपलं पण अजून आलेलं नाही. फक्त पुरुषांनाच दुसऱ्यांच्या बायका चांगल्या नाही वाटत, बायकांना सुद्धा दुसऱ्यांचेच पुरुष सत्यवान, गुणवान, धनवान, सभ्य, स्मार्ट वाटतात. कोणी कोणापेक्षा कमी नाही. ताई मला सगळं माहिती आहे, कोणीही कोणापेक्षा कमी नाही. आणि तुम्ही पण कमीपणा दाखवू नका. तुम्ही पण आता नवरा गेलाय कामावर, दिवसभर गांडा घासतोय, 5-10 हजार रुपये पगार आहे, तोपर्यंत तुम्ही पण 4-5 बॉयफ्रेंड पटवून ठेवा. आता हे मी मनाचं बोलत नाही, तुम्हीच आता म्हणला की बायकांना पण पुरुष आवडतात दुसरे. म्हणजे इकडचं बोलायचं बाबू, इकडे बोलायचं शोना. नवरा जातोय तो वर गांडा घासतोय दिवसभर. गळ्यात मंगळसूत्र हाय. ताई काहीतरी जराशी लाज बाळग. मराठीच्या पोरा लग्न करशील का? करशील तर मोबाईल नंबर पाठव, माझ्या आई बाबाला दाखव दे. तर ताई तुला जर लग्न करून मग्न व्हायचं असेल तुझ्या संसारात, तर आपल्याकडे एक मित्र आहे, आपला एक जोडीदार हाय. तुझी गाठ घालून दे तू, बघ पसंत पडतोय का? मुझे अपने घर जाना है. मुझे घर जाना है. मी तुम्हाला तुमच्या माहिती करता सांगते, तुम्ही माझ्याशी 2 दिवस काय 2 वर्ष जरी नाही ना बोलले
तरी मला घंटा फरक पडणार नाही. खोटं खोटं बोलायचं नाही. स्वतःलाच नाही घंटा आणि मिटवाय निघाली तंटा, असं या बाईची तरा झाली आहे. ताई कशाला मोठी बोलतीस? ही वैयक्तिक भांडणं ज्याच्या त्याच्या घरी जाऊन मिटवा. तुम्हाला 10 वेळा सांगून मी दमलोय आता. काही पोरं कमेंट करतात, यार पोरीच मिळत नाहीत, पोरीच मिळत नाहीत, पोरीच मिळत नाहीत. अरे तुम्हाला आहे ना पोरगी पटत नाही कारण तुमचे गुण तसलेत. काय काय पोरांना विचारा, लग्न झालेल्या पटतायत त्यांना. लग्न झालेली पटू दे नाही तर बिना लग्नाची पटू दे. तुम्हाला काय लागले ताई? केस पिकलीत म्हातारं झालं सा निम्म. नवरा गेलाय कामावरून, रील्स बनवायच्या, व्हिडिओ बनवायचे, व्ह्यूज मिळतात, फॉलोअर्स वाढतात म्हणून काय पण बनवायचं. तुमचं भरपूर जणांच्या सोबत पटतंय मला ऐकाय मिळालं. किती जणांच्या बरोबर पटतंय? इकडं बाबू, इकडं शोना, आलोच थांब, जरा चांगलं वागा. पोरं लग्न झालेल्या बायकांना प्रपोज करतात, त्यांच्यासाठी हे गाणं असलंय ना, सारखं एकच गोष्टीचं पिल्लू तू नको ना हट्टू करू, नवरा पाहत दुरून तुला कसा हा पिल्लू पिल्लू लय लाडात आली आहे ताई. काय ये लगीन झालंय, चांगलं वागा की. नेहमी लाकडं गेलीत मशानात. ही जी चुतियागिरी तुम्ही बायकांनी लावली आहे की नाही, ही जरा बंद करा. एक दिवस पिल्लूचं काढशील बिल्लू तोडून आणि मग बच्चील शेंगदाणं कुटीत. आज पूर्ण इंस्टाग्रामला चॅलेंज आहे. कोणत्या आईच्या लाडक्यामध्ये दम असेल ना तर त्यांनी नंबर देऊन दाखवा. म्हणजे आम्ही देतो तुला नंबर आणि तू लाव नंबर. समजणे वाले को इशारा कॉपी. लांबच राहा बाई, इकडे येऊ नको. आमच्या काय गांडीत दम नाही, आम्ही तुला नंबर देत नाही. समजने वाले को इशारा कॉपी. तुझ्यासारखं प्रेम करणारा फक्त तूच आहेस. माझ्यावरती एवढं कोणीतरी प्रेम करेल मला कधीच वाटलं नव्हतं. म्हणून माझ्या आयुष्यात आयुष्यभर मला फक्त तू पाहिजे. छे, हे सगळं मला बाळा पहिल्यापासून माहिती होतं. तुझं माझ्यावर प्रेम आहे, माझं पण तुझ्यावर लय प्रेम आहे. संध्याकाळी मी येणार आहे बघ, चिकन तंदुरी, मटन बिटन, बिर्याणी करून ठेव, मित्रांनी घेऊन येणार आहे. माझं तुझ्यावर प्रेम आहे, तुझं माझ्यावर प्रेम आहे. मला आता कळालं बघ. म्हणजे मला पहिल्यापासून माहिती होतं, पण तू आता तोंडावून स्वतःहून सांगितलंस आय लव्ह यू.